हॅलो, आज गुरुवार आहे आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल। माझा घसा बसलाय त्यामुळे आवाज असा येतोय। आत्ता वाजले आहेत, हे घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे, म्हणजे 7:45 वाजलेत आणि मी आत्ताच घरी येऊन पोहोचले। आज मी तुमच्याबरोबर माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करते आणि आज गुरुवार असल्यामुळे आमच्या फ्लोअरवरती काही उद्यापन बाकी आहेत, काही लेडीजचे, ते पण मी दाखवणार आहे। आणि मी माझ्या रुटीनमध्ये काय काय नवीन ॲड केले ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मग बघा आजच्या रुटीनमध्ये काय काय होतं आहे, म्हणजे संध्याकाळी किती कामं असतात आणि काय काय करायचं असतं। आणि त्यामध्ये सुद्धा मी अजून एक गोष्ट ॲड केल्यामुळे आता काय माहीत मला किती वेळ होतोय आणि ब्लॉग कितीला संपतोय। सो स्टे ट्यून। अशी उभी राहते पकडून मी म्हणून थांबली, म्हटलं तुम्ही आल्यानंतरच यायचं। म्हणजे मला माहिती आहे तुम्ही चेंज कराल लगेच, मी वाटच बघत होती। मी आता त्यांना पण म्हणलं काय आलं तिने मला खेळ काकी पटकन करा। करा पटकन, व्हिडिओ बंद कर। त्यानंतर आम्ही गेलो गार्गीच्या घरी। हे गार्गीचं घर आहे जे आमच्याकडे असते नेहमी खेळत। तिच्या मम्मीचं पण उद्यापन बाकी होतं, त्यामुळे आम्ही गार्गीच्या घरी गेलेलो, त्यांचं उद्यापन केलं। आणि तुम्ही इथे गार्गीची एक्साइटमेंट बघताय। लहान मुलांना सगळं करायची खूप एक्साइटमेंट असते। जसं मम्मी करत होती ते सगळं तिला करायचं होतं आणि ह्या कपड्यांमध्ये पण ती खूप सुंदर दिसत होती। मम्मीच्या आधी तिचीच घाई होती सगळं करण्याची, पाया पडण्याची आणि इतर गोष्टींची। आणि त्या दिवशी त्यांच्याकडे जेवढ्या बायका येत होत्या तेवढ्या सगळ्यांना ती ते वाण देत होती, त्यांच्या पाया पडत होती। तिला खूप आवडत होतं हे सगळं करायला। त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या। आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो होतो सगळ्याजणी गप्पा मारत, वाणबद्दल डिस्कशन किंवा ह्या सगळ्या प्रथांबद्दल।
खरं तर आम्ही 31st सेलिब्रेट करणार होतो, पण आम्ही अर्धे जण बाहेर होतो, त्यामुळे 31st यावेळी आम्ही फ्लोअरवर सेलिब्रेट नाही करू शकलो. नाहीतर दरवर्षी आम्ही खूप छान 31st सेलिब्रेट करतो, पण अर्धेच जण अवेलेबल होते आणि अर्धे जण बाहेर गेलेले, त्यामुळे मग आम्ही यावर्षी नाही केलं, कॅन्सल केलं. बघू आता नेक्स्ट कुठलं फेस्टिवल येईल ते करू आम्ही. सगळ्यांनाच जास्त वेळ नसतो रोज, त्यामुळे कधीतरी असं एकत्र येतो तेव्हा बसतो गप्पा मारत. बापरे, आज खूप जास्त पाया पडत होती गार्गी सगळ्यांच्या. त्यानंतर घरी येऊन मी माझं जे रुटीनमध्ये जी गोष्ट ॲड केली आहे ती करायला सुरुवात केली, आणि ती गोष्ट आहे ही, मी आता डेली भगवद्गीता वाचण्यासाठी सुरुवात केली आहे 1 जानेवारीपासून. आणि याच्यामागे खूप कारणं आहेत मी हे करण्यासाठी. ती जेव्हा मी हे सक्सेसफुल पद्धतीने बरेच दिवस वाचेन, हे रुटीन माझं पूर्ण करू शकेन जे मी ठरवलं आहे, त्याच्यानंतर मी याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन. आता सध्या तरी मी एवढंच सांगते की मला नवीन वर्षात नाही तर खूप आधीपासूनच भगवद्गीता वाचायची होती, आणि ती वाचण्यासाठी मी खूप वेळा ठरवत होती, पण ते डिले होत होतं. पण मग आत्ता मी ठरवलं की नाही, मी आता डिले नाही करणार, मी आता कंटिन्यू करणारच. आणि म्हणून मग मी सुरुवात केली फायनली. कुठल्याही गोष्टीची जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही. आणि फायनली गीता वाचण्याचं रुटीन माझं आता थोडंफार सेट होतं आहे, 2-3 दिवसात झालं आहे बरंच सेट. आणि मी सुरुवात केली भगवद्गीता वाचायला. आणि हा जो गोल आहे तो मी काही अचीव करण्यासाठी नाही तर स्वतःसाठी केला आहे. भगवद्गीता रोज वाचणं किंवा ते माझ्या रुटीनमध्ये मी का ॲड केलं आहे आणि त्याचा माझ्या लाईफवर काय इफेक्ट होतो आहे किंवा माझ्यामध्ये काय चेंजेस होत आहेत किंवा मला काय एक्सपिरियन्स येतो आहे, ह्या सगळ्यावरती मी नंतर ब्लॉग बनवणार आहे. सध्या तरी मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी एकदा तरी भगवद्गीता वाचली पाहिजे. जर कोणी वाचली नसेल तर नक्की वाचा. एकदा तरी तुम्ही लाईफमध्ये भगवद्गीता वाचली पाहिजे असं मला वाटतं. आणि संध्याकाळच्या म्हणजे हे फिक्स नाही आहे की मी संध्याकाळीच वाचेन. कधी मी सकाळी वेळ असेल तर सकाळी आंघोळ झाल्यावर ऑफिसला जायच्या आधी वाचते, आणि सकाळी नाही वाचता आलं तर मग रात्री वाचते. आणि माझ्याकडे भगवद्गीतेचं हे पुस्तक आहे, म्हणजे हे वर्जन आहे, मराठीमध्ये आहे. खरं तर एकदा वाचायला सुरुवात केल्यावर ते आपण कंटिन्युअसली वाचतच राहतो, पण तेवढा वेळ नसतो, त्यामुळे मध्ये थांबावं लागतं. आणि यानंतर पुढचं रुटीन. फ्लोअरवरती हळदी कुंकूला पण जाऊन आले आणि भगवद्गीता पण वाचून झाले. 1 तारखेपासून मी माझ्या डेली रुटीनमध्ये भगवद्गीता वाचण्याचं नवीन स्टार्ट केली आहे. त्याची बरीचशी कारणं आहेत जी मी पुढे जाऊन शेअर करेन. सॉरी, माझा आवाज खूप बसला आहे त्यामुळे असा आवाज येतो आहे. आणि आता सगळं झालं आहे माझं वाचून वगैरे, आणि आता मी जेवण बनवायला आले. डाळ भाताचा कुकर लावते आता. आणि मग कुकर लावून झाल्यानंतर आज सिंपल शेपूची भाजी, डाळ भात आणि भाकरी असा बेत आहे. जेवण आधी बनवून घेते, जेवण बनवताना आता शूट नाही करणार, आणि मग बोलते तुमच्याशी. आणि त्यानंतर मी बनवायला घेतली शेपूची भाजी. आजचा मेनू खूप सिंपल होता, शेपूची भाजी, तिखट डाळ आणि भाकरी. माझा आवाज अजून पण थोडा असा खराब येतोय, त्यासाठी सॉरी. आणि त्याचमुळे माझे व्लॉग्स येत नाही आहेत, कारण एडिट करण्यासाठी, व्हॉइस ओव्हर करण्यासाठी आवाज व्यवस्थित येत नाही आहे. रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरीच करतो आम्ही. आणि असं सिंपल असा स्वयंपाक केला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. या जेवायला तुम्ही पण सगळे. आणि हा आहे आजचा आपला डिनरचा मेन्यू.
आणि ही ती अजून एक गोष्ट आहे जी मी रात्रीच्या रुटीनमध्ये ॲड केली आहे आणि डायरी लिहायला मी सुरुवात केली आहे, जी मी रोज रात्रीच लिहिते कारण रात्रीच असा शांत निवांत वेळ असतो. आणि सध्या तरी त्यामध्ये मी फक्त मला दिवसभरात आलेले एक्सपिरियन्स, चांगले वाईट जे पण असतील ते, आणि धन्यवाद म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी धन्यवाद करणं, एवढंच लिहिते. तर असं असतं माझं इव्हिनिंग रुटीन. जेव्हापासून मी काही चेंजेस केले, म्हणजे असं नाही की मी भगवद्गीता रात्रीचीच वाचते, जेव्हा वेळ मिळेल मला तेव्हा वाचते. कधी सकाळी अंघोळीनंतर वाचते, कधी रात्री, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचते दिवसातून एकदा. आणि सध्या तरी असं चाललं आहे रुटीन. संध्याकाळचं खूप जास्त लेट होतो कारण कामं पण तेवढीच आहेत. कामं करून सगळं आपले गोल्स करायचे म्हटलं तर टाईम जातोच. असा होता माझा आजचा रुटीनचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीही आवडलं असल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा जर ब्लॉग बघत असाल तर. आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.